आणि त्या राजकीय मोठ्या टॉपने आपण बातम्या बघूयात। भाजपाकडून शिवसेनेसोबत दुजाभाव 7 खासदार असूनही कॅबिनेट मंत्रीपद नाही। एनडीए मध्ये आता शिंदे गटाला उचित स्थान मिळालं पाहिजे, बारण्यांची ही मागणी। शिंदे अजित पवार गटाचे गुलाम आहेत। हिम्मत असती तर शिंदेंनी राज्यमंत्रीपद नाकारलं असतं, तर पटेलांना 150 कोटींची संपत्ती परत मिळाली। मंत्रीपद कशाला हवंय, राऊतांचा आरोप। जाता जाता काही लोकांना खुश करून जाण्याचा प्रयत्न असेल राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। पुण्याला मिळालेल्या मंत्रिपदाचा फायदा कॉन्ट्रॅक्टरला होऊ नये, जनतेला व्हावा। मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदावरून सुप्रिया सुळे यांचा टोला। ताई आपली तळमळ मळमळ समजू शकतो, सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रिपदावर संधी मिळणं आपल्यासारख्या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या जन्मलेल्या लोकांना पचनी पडणारं नाहीये। नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं सुळेंना उत्तर। विधानसभेसाठी अजित पवार गट 80 जागा लढवण्यास इच्छुक। यात जळगावमधील 4 जागांचा समावेश। महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय होईल, मंत्री अनिल पाटलांचं वक्तव्य। 80 काय 100 जागा मागा, पण पक्षाच्या बैठकीत अनिल पाटलांनी विचार करून वक्तव्य करावं, शिरसाट यांचा सल्ला। लोकसभेनंतर राज्यातील 12 महाविकास आघाडीच्या बाजूने शिंदे आणि दादांचे मिळून 40 आमदार परत येतील, वडेट्टीवारांचा दावा। खरी राष्ट्रवादी कोणती मोदींना कळलेलं असेलच। अजितदादांच्या खासदारांना पुन्हा संधी मिळेल अशी त्यांना अपेक्षा असू शकते। अजित पवार गटाला एकही मंत्रिपद न मिळाल्यावरून जयंत पाटलांचा टोला आहे।